26 तारखेला येत्या गुरुवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर येत आहेत। अर्थात पुण्यातील जे मेट्रोचं नवीन मार्ग आहे सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या नवीन मार्गाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे। अर्थात पुणेकरांना मेट्रो सेवा ही खुली केली जाणार आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडणार आहे आणि त्यानंतर ते पुण्यातील एसपी कॉलेजच्या या मैदानावर सभा देखील घेणार आहेत। स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणाहून लोकांना संबोधित करणार आहे आणि यासाठी एसपी कॉलेजच्या या मैदानावर जय्यत तयारी सभेसाठी केली जाते। त्यापूर्वी जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये आज मुसळधार पाऊस झालेला आहे। हवामान खात्याकडून पुढील 4 ते 5 दिवस रेड अलर्ट या ठिकाणी जारी करण्यात आलेला आहे आणि या पावसामुळे या मैदानावर जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, चिखल झालेला आहे आणि इथली जी यंत्रणा आहे किंबहुना जी इतर व्यवस्था आहे या ठिकाणी करण्याचा प्रयत्न जे प्रशासनाकडून सुरू आहे ते देखील आपण बघू शकतो। अक्षरशः इथली यंत्रणा हतबल झालेली आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर आता या ठिकाणी जेसीबी बोलवण्यात आलेले आहेत। मंडपाच्या आत देखील पूर्णपणे पाणी झालेलं आहे। बसण्याची व्यवस्था जी आतमध्ये करण्यात आलेली होती तिथे देखील पूर्णपणे पाणी साचलेलं आहे। आतमध्ये आल्यानंतर अक्षरशः जी माती आहे ती खचते। अर्थात गाडी जर या आतमध्ये गेली तर नक्कीच ती गाडी या ठिकाणी अडकून पडेल। यासाठी आतमध्ये मुरुम आणून या ठिकाणी टाकलं जातंय जेसीबीच्या मदतीने आणि आपण बघतोय अर्थात याच रस्त्यावरून जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा आहे तो आतमध्ये येत असतो। त्यासाठी देखील प्रॉपर रस्ता या ठिकाणी तयार केला जातोय। आपण बघू शकतो पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। या ठिकाणी ड्राय रन अर्थात ट्रायल देखील केले जात आहेत की कुठून मोदींची जी गाडी आहे पंतप्रधानांची गाडी आहे ती आत येणार आहे, कुठं लावली जाणार आहे। त्यापूर्वी मी तुम्हाला दाखवू शकतो जे गाड्या आहेत ते अडकून पडलेले आहेत आणि इथं पूर्ण चिखल झालेला आहे। अर्थात काही वेळ पाऊस झाल्यानंतर ही परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे। आतमध्ये पुढे जाण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करू। आतमध्ये जाता देखील येणार नाही अशी परिस्थिती सध्या एसपी कॉलेजच्या मैदानावर आहे। पूर्ण यंत्रणा या ठिकाणी सज्ज आहे। महानगरपालिका असेल इतर जे पूर्ण यंत्रणा आहे किंबहुना लागणारी साहित्य आहे ते या ठिकाणी उपलब्ध आहे। मात्र आपण आतमध्ये बघितलं तर खूप पाऊस झाल्यानंतर अक्षरशः पाणी साचलेलं आहे। हे जे ट्रक आपण बघतो या ठिकाणी आलेले ते सध्या अडकलेले आहेत। त्यांना जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न होतोय। आतमध्ये देखील पूर्ण चिखल आहे। जिथं खुर्च्या आहेत, स्टेज आहे तिथं देखील पूर्णपणे पाणी झालेलं आहे आणि अशी व्यवस्था या ठिकाणी केली जाते। आपण बघतोय की सगळी जे लोक आहेत या ठिकाणी तैनात आहेत, काम करतायत आणि अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर ज्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे त्यापूर्वी या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि अशी दुरवस्था या मैदानावर पाहायला मिळते। कॅमेरामॅन अमोल गवाळे समी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।